नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत मंदारसाठी रनिंगचे शूज घ्यायला. तर गेले काही महिन्यांपासून मंदार अल्टरनेट डे अगदी 5-5, 6-6 किलोमीटर धावायला जातो आणि त्यामुळेच त्याला चांगले शूज घ्यायचे होते. तर आम्हाला कळलं की इथे ना बरेचसे असे शॉप्स असतात, ज्या शॉप्समध्ये जर तुम्हाला रनिंगसाठीचे शूज घ्यायचे असतील तर त्याची टेस्ट द्यावी लागते आणि ती टेस्ट दिल्यानंतर ते लोक तुम्हाला परफेक्ट सांगतात की तुम्ही कसे धावताय, तुमचं कसं पाऊल पडतंय आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे शूज घेतले पाहिजेत, कसे शूज घेतले तर तुम्ही कम्फर्टेबली क्विकर धावू शकता वगैरे असं. तर आम्ही आता या शॉपमध्ये आलो. तर या शॉपमध्ये बघा असं एक धावपट्टी सुद्धा ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही धावून दाखवायचं आणि मग ते लोक आपला व्हिडिओ करतात. आता हा व्हिडिओ बघा यांनी स्लो मोशनमध्ये केला आणि मग तो व्हिडिओ पाहून ते आपल्याला सांगतात की कसं तुम्ही धावलात वगैरे. सरफेस जो आहे ना तो जरा जास्त सपोर्टिव्ह वाटतो. अच्छा, इथे जरा असं मला गॅप वाटतो, त्याच्यामुळे थोडा खड्डा पाठीमागे गेल्यासारखं वाटतं. बट लेट्स याच्यामध्ये पण धावून बघूया. तर नेदरलँड्समध्ये असे बरेचसे शॉप्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. ही टेस्ट पूर्णपणे फ्री असते. आम्ही ॲम्स्टरडॅम बोसमधल्या डेली रन या शॉपमध्ये आत्ता आलेलो आहोत. या शॉपमध्ये ना मल्टिपल ब्रँड्सचे शूज अवेलेबल आहेत आणि इथली जी लोकं आहेत ती तुम्हाला परफेक्ट सांगतात की कोणकोणते शूज तुम्हाला सूट होऊ शकतात वगैरे आणि तुम्ही धावून पण ते चेक करू शकता. तर मला पर्सनली हे दुकान खूपच आवडलं म्हणून मी याबद्दल व्हिडिओ करून तुम्हाला सांगते. नेदरलँड्समध्ये आल्यापासून आम्हाला कळलं की प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे शूज असतात आणि रनिंगसाठी सुद्धा अशा प्रकारचे कम्फर्टेबल शूज तुम्हाला घ्यावे लागतात. तर मंदारला हे ब्लॅक कलरचे शूज खूप आवडले आणि त्यांनी ते घेतले. तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं की रनिंगसाठीचं सुद्धा स्पेशल शूज असतात, त्याची सुद्धा टेस्ट द्यावी लागते वगैरे. तर ऑलमोस्ट 120 to 200च्या रेंजपर्यंत तुम्हाला चांगले कम्फर्टेबल चांगल्या क्वालिटीचे शूज मिळून जातात. फक्त रनिंगसाठीचं हे दुकान आहे, त्यामुळे रनिंग रिलेटेड ज्या काही ॲक्सेसरीज असतील किंवा शूज असतील त्या सगळ्या तुम्हाला या दुकानामध्ये मिळतात. शूज घेतल्यानंतर आम्ही गेलो याच्याच बाजूलाच असलेल्या अचा नावाच्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट मला खूप आवडतं, बरेचदा मी इथून जेवणसुद्धा मागवते. तर हे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे जिथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या डिशेस तुम्हाला मिळतात आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड जर तुम्हाला खायचं असेल तर हे रेस्टॉरंट मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन. मी आणि शरण्याने मसाला डोसा घेतला होता आणि मंदारने हा मटन करी डोसा घेतलेला आहे. त्याने पहिल्यांदाच हा डोसा ट्राय केला पण त्याला प्रचंड आवडला. आणि त्यानंतर आम्ही आहोत ॲम्स्टरडॅम बोस एरियामध्ये. तर असा आजूबाजूचा परिसर इथे दिसतो. या एरियामध्ये खूप सारी मोठमोठी जुनी घरं तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथेच या रोडच्या पलीकडे थोड्याशा अंतरावरती ॲम्स्टरडॅमचं जंगल आहे आणि तिथे बऱ्याचशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. याच एरियामध्ये हॉकीच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू आहेत, त्यामुळे बरीचशी लोकं तिकडे सुद्धा जाताना दिसतात. थँक्स फॉर वॉचिंग.